मी गेलो होतो पाळलेला सरडा बघायला आणि बाजूने आवाज आला, आम्ही पण आहे की. होय होय, या ठिकाणी सरडाच नाही, रेडे पण आहेत 1-1 टनाचे आणि बैल आणि म्हशी सुद्धा. हा बघा, स्टूलवर उभारणारा रेडा 1 टनाचा, एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर राज नावाचा घोडा आणि मोठ्या आकाराची आणि मोठ्या कानांची शेळी. सरडा बघण्यासाठी फुल गर्दी झालेली आहे सरडा बघायला. आणि जवळजवळ या ठिकाणी 3 सरडे आहेत. यामध्ये एक 5 फुटाचा सरडा आहे. मी आता आलोय मेरी वेदर ग्राउंड कोल्हापूर या ठिकाणी. भीमा कृषी प्रदर्शन जे 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आहे फेब्रुवारी मध्ये. नक्की एकदा भेट द्या. कोल्हापूरच्या पोरांना हा पाळलेला सरडा आहे. घरात नुसती पाल बघितली तरी इऊ होते आणि या ठिकाणी सरड्याबरोबर फोटो काढल्यानंतर गेलो खादी सेक्शनला. आमच्याकडे बघा हे सगळे आहेत सिंगल आमलेट वगैरे असं. हे तर छान आहे बघा, आपल्याकडे खांडोळे अंड्याचे जरा स्पेशल आहे, लहान मुलांना ते आवडणार. आता याच्यामध्ये पहिला असं स्पेशल मसाला आहे घरातला, त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, हळद आणि आपला कांदा लसूणचा हे मसाला आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची, कांदा, थोडीशी मिरची, ह्याने असं बीट करायचं. छान फेटलं ना की जेवढं जास्त फेटलं ना तेवढं छान फुटतंय. मेरी वेदर ग्राउंडवर कोल्हापूरमध्ये 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी हे प्रदर्शन आहे. कृषी प्रदर्शन, भीमा कृषी प्रदर्शन. वेळ मिळाल तर नक्की भेट द्या. आपलं महादेव मिठाईच्या समोर आमचं सिजनेबल सगळं मटेरियल असते, दुकान आहे तिथे आमचं. कस्टमर काय मागेल ते आमच्याकडे असते, अशी असते इथे. आणि हे पण म्हणायचं अरुंदी म्हणजे जे आपल्या इथे असतोय आमचा दरवर्षी स्टॉल. त्याच्यावर हा मसाला आणि वरनं वा, खूप मस्त झाली आहे कोल्हापुरी टाईपची खांदोळी. मस्त आहे, नक्की ट्राय करून बघा. त्यांकडे या. या ठिकाणी थालीपीठ सुद्धा आहे. बरेच स्टॉल आहेत.